पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शरणू हांडे अपहरण मारहाण प्रकरणामध्ये रोहित पवारच मास्टरमाइंड असल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला। तर आपला आवाज दाबण्यासाठी असे आरोप करण्यात येत असल्याचा पलटवार रोहित पवार यांनी केला। मला माफी मागायला वगैरे सांगितले, मग मी काय माफी मागितलं नाही। माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं। बरं, हे एका दोघांचं काम नाही। 2021ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला, यांनी कौतुक केलं। गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे। हा याचा मास्टरमाइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा। आज सकाळी पडळकरांच्या गाडीत बसल्यानंतर एक रणनीती ठरली होती की आता या विषयामध्ये रोहित पवारांना आपल्याला कुठं ते अडकवता येईल। आणि मग ही रणनीती जी गाडीत तिथं ठरली, त्यानंतर आपण जर बघितलं तर या माऊलीने कानामध्ये, हंडेच्या कानामध्ये जे सांगितलं आणि त्यानंतर अचानक हंडेली तिथं माझं नाव घेतलं। मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न केला जातो का, असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।